आपणा सर्वांचं मी भगवद्गीतेच्या 140व्या भागामध्ये स्वागत करतोय. आपण भगवद्गीतेमधला अध्याय 13वा बघतोय. याचं नाव आहे प्रकृती पुरुष विवेक योग. आणि याच्यामध्ये आपण आता 8व्या श्लोकामध्ये आहोत. आणि 8व्या श्लोकामध्ये भगवंत श्रीकृष्णाला असं म्हणतात की इंद्रियांच्या विषयाविषयी वैराग्य, म्हणजे जो ज्ञानी पुरुष असतो त्याचं इंद्र जे विषयांकडे जातात त्याप्रती वैराग्य असतं, अहंकार त्याला नसतो. आणि देहाच्या ठिकाणी जन्म मृत्यू, जरा म्हणजे वृद्धत्व आणि रोग आणि दुःख यांचा तो पुन्हा पुन्हा विचार करतो आणि त्याच्यापासून तो लांब जातो. तर आपण 542व्या श्लोकापर्यंत आलो. तर भगवंतांनी त्याच्या अगोदरच्या याच्यामध्ये त्याच्या पुढे ते म्हणतात, संभवित माणसाला जसा अपमान सहन होतो त्याप्रमाणे त्याचे अंतःकरण जन्म घेण्याची लाज सोडतो. हा जो ज्ञानी पुरुष असतो किंवा भक्त असतो तो असा विचार करतो की मला तर परत जन्माला यायला लागलं पृथ्वीवरती, ते माझ्याकरता फार लाजदायक असेल, ते माझ्याकरता लाजेचं कारण असेल. तर आपल्याला एखाद्या गोष्टीची लाज कधी वाटते, तर आपल्याला ती गोष्ट नकोशी असते, ती करायला लागली की आपल्याला लाज वाटते. मला पुनर्जन्म घ्यायला लागला म्हणजे माझे काही कर्म चुकलेले आणि काही भोग राहिलेत भोगायचे आणि अजून मला मोक्ष मिळाला नाही असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून मला पुनर्जन्म घ्यायला मग मला लाज वाटेल. त्याच्याऐवजी मी इतकी साधना करतो, इतकी सेवा करतो की मला याच जन्मी परमेश्वराने मोक्ष देऊन टाक, म्हणजे मला पुनर्जन्माचं काम राहणार नाही. मी वरच्या लोकांमध्ये, तो काय विष्णू लोक आहे, शिवलोक आहे, ब्रह्मलोक आहे, जे पवित्र लोक आहेत, पृथ्वी आहे, मृत्यू लोक आहे, त्या लोकांमध्ये मला राहायला मिळेल आणि मला पृथ्वीवरती यायला लागणार नाही, असा तो विचार करतो. अर्थात आपण असा विचार करू शकतो का? असा जर आपण विचार केला तर बहुतेक लोक असा विचार करत नाही. त्याचं कारण बहुतेकांना पुनर्जन्म आहे हे आपण ऐकत असतो, पण आपला त्याच्यावरती विश्वास नसतो. लोक म्हणतात ठीक आहे, देव आहे वगैरे सगळं मान्य आहे, पुढच्या जन्मातलं पुढच्या जन्मी बघू, आताच काय ते बोला तुम्ही आमच्याशी. असं लोकांनी बोलणं एकदम स्वाभाविक आहे, त्यात काही चूक नाही. पण पुनर्जन्म होतो आणि पुनर्जन्मामध्ये गोष्टी घडत असतात. बऱ्याच वेळा असे काही अपत्य आपल्या जीवनामध्ये येतात की जे खूप त्रास देतात आई वडिलांना. का तर त्या आई वडिलांकडून घेणं मागचं घ्यायचं बाकी राहिलेलं असतं, म्हणून ते आलेले असतात. काही नातेवाईक असतात आणि ते ठरवून येतात, परमेश्वराकडून घ्यायचं राहिलेलं मी घ्यायला जातो, तो ठीक आहे तू घ्यायला जा. असे प्रत्येकाचे वेगवेगळे भोग असतात. चांगले भोग भोगायला सगळ्यांनाच आवडतात, पण वाईट भोग कोणाला भोगायचे नसतात. पुढे ते म्हणतात, आणि भविष्यात मृत्यू येणार आहे हे निश्चित, पण कल्पाच्या शेवटी किंवा उद्या येणार असेल तर तो आजच सावध होतो. पुढे मध्येच खोल डोह आहे असे कोणी सांगतात, होणारा जसं कंबर बांधण्याविषयी सतर्क होत, रणात जाण्यापूर्वी धोरणी योद्धा जसे धैर्य सांभाळतो, जसा घाव न लागताच त्यापूर्वी ढाल जशी पुढे घालावी लागते. आता पुढचा जो एक ज्ञानी माणूस ज्याचा विचार करतो तो मृत्यूचा नेहमी विचार करतो, परंतु मृत्यू तर शरीराला येणार आहे. आज ना उद्या मला हे देह सोडायला लागेल. जसं आपण नवीन कपडे आणले की ते कपडे काही दिवस वापरल्यानंतर, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष वापरल्यानंतर ते खराब होतात आणि आपण ते टाकून देतो आणि नवीन कपडे घेतो. तसं आत्मा जो आहे आपला, तो आपला देह खराब झाला की तो देह सोडतो आणि नवीन देह धारतो. तो वरच्या लोकात जातो सूक्ष्म देहाने, शिर्डीवरती जाळतात किंवा कबरीमध्ये पुरतात. पण ज्या मिनिटाला देह सुटतो त्या मिनिटाला सूक्ष्म देहाने माणूस किंवा स्त्री जे कोणी असेल ते बाहेर येतात. बाहेर त्यांना दिसत असतं नातेवाईक रडतायत, सगळे शोक करतायत, स्मशानात नेतात. त्याचे 13वं 14वं सगळं झालं की तो 14व्या दिवशी घर सोडतो आणि पुढच्या प्रवासाला जातो. बऱ्याच वेळा त्याला घ्यायला त्याचे जे आप्त स्वकीय मित्र, गुरु, असं कोणीतरी जे त्याच्या संबंधी असत ज्यांनी देह सोड ते येतात.
त्याला पुढचा प्रवास माहिती नसतो. आणि मग वरच्या लोकात गेल्यानंतर त्याचा हिशोब ठरतं कोणत्या लोकांमध्ये तो किती दिवस राहील. आणि परत जन्म घेताना तो सांगतो मला या घरात जन्म घ्यायचा, या आईच्या पोटी जन्म घ्यायचा वगैरे वगैरे, आणि परत देह धारण करतो. तर हा माणूस असा विचार करतो, एक उच्च अवस्थेला पोहोचलेला भक्त किंवा एखादा ज्ञानी माणूस असा विचार करतो की मृत्यू जर मला येणार आहे तर मी आता सावध झालो, कधीतरी तर मृत्यू येणार आहे. तर जेवढं जास्तीत जास्त चांगलं मी कर्म करेन, जास्तीत जास्त परमेश्वराचं नाव घेईल, तेवढं जास्त माझं मी मोक्षाच्या दिशेने वाटचाल करेन. तर तो काय म्हणतो की मध्ये ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की मध्ये एखाद्या पाण्यामध्ये जर खोल डोह आहे, तर पट्टीचा पोहणारा असेल त्याला जर सांगितलं पुढे डोह आहे, तो आपला सावध होतो, कंबर कसं तो अशा रीतीने पोहतो की डोहाच्या पलीकडे जाईल, मध्ये तो पाय टेकवणार नाही. अलग लक्षात. तसं जसा तो पोहणारा सावध असतो डोहाच्या ठिकाणी, तसं हा पण सावध असतो. माऊली आता दैनंदिन जीवनामधले उदाहरण याच्यामध्ये देतात. पुढे ते काय म्हणतात की रणात जाण्यापूर्वी धोरणी योद्धा जसे धैर्य सांभाळतो, म्हणजे एखादा योद्धा रणामध्ये युद्धाला जाण्यापूर्वी काहीतरी धोरण आखतो, आपले ढाल तलवार ठीकठाक करून घेतो, त्याला माहित असतं की मला तयारीनिशी जायला लागेल. तसं हा पण माणूस मृत्यू येणार आहे कधी ना, आज ना उद्या मृत्यू येणार आहे, तर भरपूर साधना करून घेतलेली बरी. जगन्नाथ कुंठ्यांचं जर तुम्ही पुस्तक वाचलं असेल साधना मस्त, त्याच्या देखील ठिकाणी ते नर्मदा परिक्रमेला गेले आणि मग ते म्हणाले की आता काय जेवण मिळालं काय नाही मिळालं काय, साधनेला बैठक मारायचीच आहे, बघून घेऊ काय होतंय पुढे ते, आणि ध्येय आज नाही तर उद्या सुटणारच आहे, साधनेला बसून घ्यायची. एका म्हणजे नर्मदेला ज्या अनेक नद्या मिळतात, एक नदी क्रॉस करतात, नर्मदा तर क्रॉस नाही करतात परिक्रमेमध्ये, तिला परिक्रमा असते, एक छोटी नदी क्रॉस करताना ते म्हणाले किंवा ओढ होता पाण्याला, तर वाहून जाण्याची भीती होती. ते मला काय असायला कसं आहे, उद्या ते जाणारच आहे, आज गेला तर काय वाईट आहे, बघून गेल मैया काय करायचं ते. आणि म्हणून ते मैयाचं नाव घेत पाण्यामध्ये शिरले. इतक्यापर्यंत पाणी आल्यावरती पाण्याचा धोडा इतका होता की ते घाबरण्यासारखी परिस्थिती होती, त्याने बघेल मैया काय. तेवढ्यात एक बासरी किंवा काठी सारखं घेतलेली एक मुलगी त्यांना दिसली पाण्यात, तिने ती काठी दिली अशी, त्या काठीला यांनी धरून अलगद ते तिकडे त्या किनाऱ्याला निघून गेले. अलग कसं. आता आमचे जे मित्र आता गेले, माझे मित्र ते 5 जण गेले होते, त्यातले 2 परत आले आणि 3 जणांनी जी प्रदक्षिणा पूर्ण केली, त्यातले एक जण म्हणाले का ते नर्मदेच्या प्रदक्षिणा जाताना हातामध्ये काठी आणि एक लोटा घ्यायला लागते, त्या लोट्यामध्ये पाणी असतं नर्मदेचं, आणि तिची काठी असते, त्या काठीवरती आपले सगळे पितर जे आहेत, हे आपले पूर्वज, त्यांच्या आत्मे त्या काठीवरती नर्मदे भोवती परिक्रमा करतात अशी संकल्पना असते की त्यांनाही म्हणजे त्या प्रवासामध्ये लोटा आणि काठी हरवता कामा नये असा नियम आहे. आमचे मित्र मला म्हणाले की आम्ही एक छोटी नदी क्रॉस करत होते, तर पाण्याला ओढ होती, थोडी हारे होती असं पण नाही, पण ओढ होती. तर आम्ही गेलो तिकडे, एकाची आमच्या काठीच वाहून गेली म्हणे त्या पाण्याने, ती दिसेनाच, तुला माझी काठी गेलेली दिसते म्हणे, आणि पुढे जाऊन एका ठिकाणी आले, बरीच लांब होती. तो म्हणाला मी घेतो म्हणे, आणि त्यांनी त्या बाजूने झेप घेतली आणि गेला तो तिकडे, त्याने ती काठी धरली, आला तो. नंतर तो काठावर आला, तिकडे तर फार खोल दिसतंय, तर मलाही कळत नाही मी कसा गेलो आणि कसा घेऊन आलो. त्या मोक्षाशी संबंधित उदाहरण आपण का सांगतोय की ज्याला मोक्ष मिळवायचा ना, तो असा विचार करत नाही. रात्री उशिरा झोपलो, मग पहाटे उठल्यावरती काय होईल शरीराचं, तुझं नाही नाही, मला साधना करायची तर मी साधनेला बसलंच पाहिजे. मला माझ्या गुरुने सांगितलं पहाटेची साधना उत्तम असते, ब्रह्ममुहूर्तावर साधना केली पाहिजे. मग संध्याकाळी पण एखाद्या वेळेस साधनेला बसायला पाहिजे. तो म्हणतो घरी पाहुणे आले, किचन मधून वास येतोय, बसू का नको बसू, सुगंधी पदार्थ तळले जात आहेत, तो म्हणतो ते नंतर, मी साधनेला आता बसेन. ज्याला पुढे जायचंय ना, तो ते बघत नाही, तो म्हणतो नाही मला साधना करायची. हा माणूस जो ज्ञानी माणूस आहे किंवा चांगला भक्त आहे, तो मृत्यू तर येणार आहे. काय आलो ना, मग पृथ्वी लोकावरती भरपूर साधना करून घ्या, साधना झाली पाहिजे.
पुढे ते काय म्हणतात माऊली, उद्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी दगा होण्याचा संभव आहे, असे करतात आज आधीच सावध व्हावे लागते. किंवा प्राण जाण्यापूर्वी जशी औषधाकरता धावधाव करण्याची स्थिती येते. आता उद्या पुढच्या गावाला मुक्कामाला जाणार आहे आपण प्रवासामध्ये, तिथे दगा फटका होण्याची शक्यता आहे, तर माणूस सावध असतो. आता त्या काळातल्या ज्या घटना होत्या माऊली, ज्या काळात होत्या त्या काळातला तुम्ही विचार करा, लोक पायी प्रवास करायचे, बैलगाडीने घोड्यावर गाड्या, रस्त्यामध्ये रानावनामध्ये लुटण्याची शक्यता असायची. तर रस्त्याने जाताना माणूस विचारतो ना पुढे ठीक आहे की नाही, तर सावध होतो की नाही म्हणून. तसा हा माणूस काय विचार करतो की नाही मृत्यू येणार तर मी सावध राहायला पाहिजे, साधना परोपकार दान धर्म मी केला पाहिजे. पण ज्यावेळी आपण असं करतो ना की आता माझं शरीर चांगलं आहे, माझ्याकडे पैसे दान धर्म करायला, सेवा करायला माझ्याकडे वेळ आहे, सगळं काही आहे, तर मी हे करून घ्यायला पाहिजे. मी पुढचा विचार नको करायला, आजचा दिवस आहे तो धरून घ्यायला पाहिजे. पण त्यांचं प्राण जाण्यापूर्वी औषधाकरता धावाधाव करायला, सगळं करण्यापेक्षा शरीर उत्तम आहे तोपर्यंत साधना करून घ्या. पुढे म्हणतात एरवी कदाचित असे घडू शकेल की जी व्यक्ती जळत्या घरात सापडली आणि आग विझवणं करता विहीर करू लागली, तर त्याची ती कृती वर्णन करण्यासारखी नसते. मौली अजून एक उदाहरण देत आहे, एखाद्या घराला आग लागली, त्या घरात एखादी व्यक्ती अडकली आणि ती आता म्हणते आता मी विहीर खोदेन आणि पाणी काढेल आणि आग विझेल, तर ते शक्य आहे का? नाही शक्य आहे. तर अगदी मृत्यू येईपर्यंत काय वाट बघता, आत्ताच तुम्ही साधना करून घ्या. म्हणजे मग याचा अर्थ काय माहितीये का, की रोज दिवसभर ध्यानाला बसायचं का, नुसतं नाम साधनाच करायची का, लोकांची सेवाच करत बसायची का, आपलं आयुष्य जगायचंच नाही का, असे काही साधकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. तर त्याचं खरं उत्तर काय माहितीये का, त्याचं खरं उत्तर असं आहे की आपण आपला जो 24 तासाचा दिवस आहे त्या दिवसामध्ये आपण बॅलन्स साधला पाहिजे. एवढ्या वेळ झोपेला आहे, एवढ्या वेळ माझ्या साधनेला असतील, माझ्याकडे जे उत्पन्न त्याच्यातून आठवड्यातून एकदा मी दानधर्म करेन, सेवा करेन, इतरांच्या उपयोगी पडेन, असं करून जर तुम्ही जीवन जगलं तुमच्या असं लक्षात येईल नंतर की मी या गोष्टी करतोय तुम्ही सांगितलेल्या, पण माझं जे दैनंदिन जीवन आहे ते पण त्यांनी सुकर बनवून टाकलेलं आहे. का असं परमेश्वर आहे ना, तो सर्व सत्ताधीश आहे, कोणता माझ्या मार्गावर चालायला लागला. हा जे दैवी संपत्ती, जे दैवी गुण जे आपण पूर्वी पाहिले, क्षमा करणे, परोपकार करणे, प्रेम करणे, तप करणे, त्याग करणे, काळजी घेणे, हे गुण हजार पाळतोय तर परमेश्वर त्याला मदत करायला, त्याची बरीचशी कामं परमेश्वर करून टाकायला सुरुवात. पुढे माऊली म्हणतात, खोल पाण्यात जसा दगड पडला त्यापर्यंत जो डोहात बुडाला आणि वर काढा अशा ओरडण्याचं मरण पावला, तर त्याला वर काढण्याकरता त्यांनी तेथे कोणी नसेल तर तो बुडाला हे तरी कोण सांगणार. पण ज्याचे बलवान पुरुषाशी वैर झाले, तो जसा 8 प्रहर शस्त्र घेऊन सज्ज असतो, विवाहाचे वेळी केळवण झालेली नवरी माहेऱ्याविषयी उदासीन असते, संन्याश्रम घेऊ इच्छिणारा विधीपूर्वक सर्व संघ परित्याग करण्यापूर्वीच अंतःकरण जसा संन्यासी असतो, त्याप्रमाणे न मरताच त्यापूर्वी तो आपल्या अंतःकरणाला जो आपल्या मृत्यूची सूचना करतो. आता माऊलींनी काय केलं, अजून 4-5 उदाहरणं दिलेली. ते काय सांगतात की एखादा माणूस पोहायला गेला, त्याला पोहता येत नाही आणि तो डोहामध्ये अडकला आणि डोहामध्ये बुडून मरण पावला, तर तो मरण पावला हे तरी लोकांना कळेल का? नाही कळणार. तर तो बेसावध राहील. तसं एखादा माणूस जर साधनाच नाही केली, काही साधना करत नाही, काही करत नाहीये, परमार्थाचं परमेश्वराकडे बघत नाहीये, तर त्याचा संसार असाच वाया जाणार आहे, लोकांना कळणार पण नाही काही. तर त्यामुळे सावध राहायला पाहिजे असं ते सांगतात. पुढे ते म्हणतात एखाद्या माणसाचं एखाद्या बलवान पुरुषाशी वैर झालं काही कारण, एकदम ताकदवार माणूस आहे, समाजामध्ये पैशाने ताकदवार आहे, कोर्ट कचेरा ज्याला माहिती आहे, अशा माणसाशी वैर झाला
तर माणूस ज्याचं वैर झालंय तो सावध राहील आणि काहीतरी उपाययोजना करेल. तसं हा माणूस असा विचार करतो की मी सावध राहायला पाहिजे, मी साधना करून घ्यायला पाहिजे. आलं लक्षात. पुढे ते म्हणतात की एखादी तरुण मुलगी असते, माऊली म्हणतात, त्या मुलीचं लग्न ठरतं आणि मग तिचं केळवण सुरू होतात. तिचे वेगवेगळ्या घरी नात्यातले लोक तिला केळवणाला बोलवतात. तर ती मुलगी, ते आता लग्न होईल, मी आता सासरी जाईल म्हणून ती उत्साहित असते आणि न कळतपणे ती आपल्या घराबाबत थोडी उदासीन झालेली असते. म्हणून की आता मला सासरी जायचंय, मला संसार करायचा. आपण बघतोय दैनंदिन तसा हा जो ज्ञानी पुरुष आहे, हा मृत्यूबद्दल उदासीन असतो. तो मृत्यू येणारच आहे, त्याच्यापेक्षा मी आताच माझी तयारी करून साधना करून मोक्षापर्यंत निघून गेलेलो बरं. आता माऊली कुठे नवरीचं उदाहरण देतात केळवणचं बघा. हे किती त्यांचं ऑब्झर्वेशन आहे, किती बारकाई आहे. एक 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली आहे. तुम्ही कल्पना करा, म्हणजे त्यांनी जीवन किती जवळून पाहिलेलं आहे. किती जेव्हा निरीक्षण करतो आपण, त्याच्यावर चिंतन आणि मनन करतो, त्यावेळेस माणूस हे बोलू शकतो. आपल्याला कळावं म्हणून ते एक एक उदाहरणं असे शोधून काढतायत. तसंच ते म्हणतात की काही एखाद्याने जर संन्यास घ्यायचा ठरवलाय, आता संन्यास विधीची जी दीक्षा असते ना, प्रत्यक्षात एक विधी असते संन्यास घेण्याची. संन्यास म्हणजे काय की मी भगवे कपडे घालेन, ब्रह्मचारी राहील, या गोष्टी करेल, या गोष्टी मी करणार नाही, त्याच्यामध्ये नियम असतात संन्यास धर्म. तर ज्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं, तो संन्यास घेतल्याच्या दिवसापासून तसं वागायला लागतो असं नाही. त्याची मनाची तयारी झाली त्या दिवसापासूनच तो त्या तयारीने, मनाने त्या तयारीला लागलेला. तो असं म्हणत नाही आता संन्यास 1 महिन्याने एकादशीच्या दिवशी घेणार आहे, आता भरपूर खाऊन पिऊन घेतो, अमुक करतो, असं काही तो म्हणत नाही. तो मनानेच उदासीन झालेला असतो. तसा हा माणूस साधक जो आहे, पण तो काय याच्यात अडकायचं प्रत्येक गोष्टीमध्ये सांगतो. मला साधना करायला पाहिजे, मृत्यू येणार आहे आज ना. आज येतो का 15 वर्षाने येतो का 20 वर्षाने येतो माहिती नाही. तर मी आता साधना करून घ्यायला पाहिजे, पुण्य मी कमवून घ्यायला. येन केन प्रकारे माऊली सांगतायत की तुम्ही साधना करा, पुण्य करा, कर्म करा, असं ते आपल्याला सांगतायत. पुढे ते म्हणतात, अरे अर्जुन, जो या मनुष्य जन्माने भविष्य जन्माचे निवारण करतो आणि जो पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो ना, आपण स्वतः सदैव वर्तमान असलेल्या ब्रह्मरूपाने होतो. म्हणजे तो काय करतो की याच जन्मी याच देही तो मोक्ष मिळून घेतो आणि एक ब्रह्म, पूर्ण परब्रह्म झालाय. अशा अवस्थेमध्ये राहतो. मी गुरु अवस्था झाली, सिद्धावस्था झाली. जे काय करायचं ते मी आत्ताच करतोय आणि मिळवून घेतो. अशी बरीच लोक आपण बघतो. पण मी जे साधारणपणे पाहिलं आश्रमामध्ये येणाऱ्या लोकांबद्दल चा अनुभव मी तुम्हाला असं सांगेन. खूप साधक येतात, बहुतेक साधक जे येतात ते संसारातले प्रश्न घेऊन येतात. संसारातले प्रश्न त्यांना सोडवायचे असतात. संसारातले प्रश्न सोडवले की ते निघून जातात, नंतर परत येत पण नाही. काही जण येत राहतात कंटिन्युअसली, कारण संसारात काय समुद्राच्या लाटेसारख्या, आज एक लाट आली त्या दुसरी लाट आली, ती गेली परत चौथी आली, काही ना काही चालूच राहतात संसारामध्ये. हे न ते न ते न काहीतरी चालू. ते साधनाही करतात आणि आश्रमाच्या नियमांमध्ये हात पकडतात असतात. पण काही साधक असे असतात, विरळच असतात, ते परमेश्वराच्या प्राप्ती करताच येतात. ते म्हणतात ते काय आम्हाला ते सांगा, ते शिकवा, आमची साधना करून घ्या. आणि आपल्याला माहित आहे आपल्या आश्रमातल्या काही साधकांना परब्रह्माची प्राप्ती म्हणजे ते सिद्धावस्थेला गेलेले पण. पुढे ते काय म्हणतात, त्याच्या घरी ज्ञानाला काहीच उणे नसते, ज्याला जन्ममृत्यूची चाचणी राहिली नाही आणि प्रमाणे ज्याच्या शरीराला वृद्धपणाचा कधी स्पर्श न झाल्याच्या विचारात तो नेहमी आपले वर्तन करतो. तर असं ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, तो साधक तो ब्रह्मज्ञानी म्हणून काम करतो, मग त्याला शरीराची तशी चिंता राहत नाही. आता माऊली पुढचा विषय घेतात, म्हणजे जरा हा विषय जो घ्यायचा आहे तो घेण्यापूर्वी आज आपण थोडा शब्दांना विराम देऊया आणि तुमच्या सगळ्यांची जी आध्यात्मिक गप्पा मारायची जी इच्छा आहे ती आपण आज पूर्ण, तुमचा अनुभव सांगा म्हणजे माझ्याकडून आपोआप बोलणे होते.
तर मी माऊलींचे आभार मानतो की त्यांनी आज आपल्याला प्रवचनाला बसवलं. सगळ्यात प्रवचन करू न घेतली, त्यांच्या प्रेरणेमुळेच आपण करतोय. तुम्ही सगळेजण आहात त्यामुळे तुमचे आभार मानतोय. तुमच्या हृदयातल्या पुरुषाला मी वंदन करतो. यांचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम.